शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ज्या आवश्यक सोयीसुविधा होत्या, आरक्षण होतं ते देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आजही ते 10% आरक्षण देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये टिकलेलं आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. परंतु हे करत असताना ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी होऊ नये, कुठेही त्याला धक्का लावू नये, ही देखील शासनाची भूमिका आहे. त्याच्यामुळे शासनाला सगळ्या समाजाला, समाज घटकांना बरोबर घेऊन जायचं असतं. त्याच्यातनं कोणी गैरसमज करून घेऊ नये आणि कोणाला विलन ठरवू त्यांनी सरकारी बंगला सोडला नाही. अंजली दमानी म्हणतात ते काही जाऊ आहे का सरकारची अजूनही सरकारी बंगला. काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो, परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात. कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल, परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळे शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे. त्यामुळे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते. त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल. जैन समाज आक्रमक आहे आणि एक आरोप असा केला जातोय तुम्हीच निर्णय घेतला असं म्हटलं जातंय आणि जैन समाज म्हणतोय की आम्ही फिडिंग करूच कबुतरांना, तुम्ही निर्णय घेतलाय, त्यामुळे तुमची सध्याची भूमिका काय? नाही, माझं जर तुम्ही सभागृहातलं भाषण ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये काही हायकोर्टाचे देखील निर्णय झालेले आहेत, काही न्यायालयाचे निकाल झालेले आहेत आणि मी कबुतराच्या बाबतीमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की गिरगावमध्ये कोर्टाचा निर्णय झाला आणि तो कबूतरखाना बंद करावा लागला. पहिली गोष्ट 51 कबूतरखाने हे मुंबईमध्ये आहे आणि एकही अधिकृत नाही. तर त्यांना अधिकृत ठिकाण उपलब्ध करून दिलं पाहिजे, त्यांना उद्यान तयार करून दिलं पाहिजे, त्यांची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. माझं भाषण आहे. म्हणजे ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू दे, पण याच्यावर राज्यप्रमुख देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील बैठक घेतलेली होती आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली. काल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे की लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघ सोडला एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरे. खरं तर हे सगळं उशिरा सुचलेलं साठपण आहे. निवडणुका कधी झाल्या, लोकसभेच्या निवडणुका कधी झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सरकार आलं म्हणून अनेक लोकांनी मुख्यमंत्रीपदाचे पोट शिवले. त्याच्यानंतर काही योजना आल्या, त्या योजना येत असताना एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांनी मिळून त्या योजना महाराष्ट्रासाठी दिल्या. त्याच्यानंतर काही लोकांचा टांगापलटी झाला, त्याच्यानंतर 9-10 महिने गेले आणि आत्ता ईव्हीएम आणि त्याच्यावरच्या ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या आणि आंदोलनं सुरू झाली. महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी खासदारकीची निवडणूक झाली त्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जे खासदार निवडून आले राहुल गांधी साहेबांसकट, त्यांचा ईव्हीएमवर आक्षेप आहे. सगळ्यांनी राजीनामा दिला पाहिजे ना, सगळ्यांनी राजीनामा द्यावा, सगळ्यांनी खासदारकीचे राजीनामे द्यावे. ते राजीनामे कोण देत नाही. त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं, आता ईव्हीएम वाईट झालं. त्यावेळीच्या मतदार याद्या योग्य होत्या, आताच्या मतदार याद्या अयोग्य आहेत. त्यावेळीचे सगळे मंत्री चांगले होते, आताचे सगळे भ्रष्टाचारी. त्याच्यामुळे आता कुठेतरी महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात आणि आम्ही फार मोठी ऍक्टिव्हिटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतोय हा दाखवण्याचा प्रयत्न. आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत जे आहे ते जनतेच्या मनात जे आहे तेच होईल, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा संकेत दिलेला आहे. माझं म्हणणं की आपण वाट बघू ना, जनतेच्या मनामध्ये काय आहे, भविष्यामध्ये काय कसं होणार आहे. तर मी एक सांगू का की मला असं वाटतं, मला हे शिवसेना म्हणून मत नाही, माझं वैयक्तिक मत आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्या राहुल गांधींनी अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये येऊन अपमान केला, त्यांच्याबरोबर राजसाहेब युती करतील नाही करतील मला माहित नाही, पण कधी ना कधी राजसाहेब त्यांना प्रश्न विचारतील की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची तुमची भूमिका काय. तर ती भूमिका एकदा पाठ करून ठेवावी त्यांनी. कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीचं आंदोलन आहे. कबूतरखान्याच्या संदर्भातलं उत्तर मीच दिलेलं होतं. त्याच्यावर मी ते स्पष्टपणानं सांगितलं की कबूतरखान्याचं उत्तर काय होतं. कबूतरखान्यामुळं किंवा कबुतरांच्या विष्ठेमुळं कशा पद्धतीनं रोगराई पसरते हे देखील त्या उत्तरामध्ये नमूद केलेलं होतं. परंतु कबुतरांना पर्यायी व्यवस्था करावी अशा पद्धतीचं देखील सूतोवाच केलं होतं, पण ते वस्तीच्या इथं असू नये ही शासनाची भूमिका होती. आणि आता त्याच्यामध्ये स्वतः राज्यप्रमुखांनी म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बैठक घेतलेली आहे, त्याच्यात काहीतरी चांगलं निष्पन्न होईल. रोहित पवार म्हणाले की जो चिन्हाचा वाद आहे दोन पक्षाचा म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे तो त्यांच्या विरोधात जाईल आणि राज्यामध्ये त्या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघामध्ये जेवढे आमदार आहेत तर इलेक्शन होईल, त्यामुळे त्याची चाचपणी एखाद्या कार्यकर्त्याला मी अमेरिकेत जाऊन ट्रम्प बनू शकतो असं स्वप्न बघायला काही हरकत नाही. तसं त्यांचं हे स्वप्न आहे की आम्हाला निशाणी मिळेल, आमचं असं काहीतरी भलं होईल. मला असं वाटतं कधी ना कधी त्यांना अजितदादांबरोबर यावंच लागेल. त्या भविष्यातलं काय ठरवणार आणि
नागपूर जिल्ह्यात ही व्हॉइस ऑफ देवेंद्र ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पुण्याची स्पर्धा विद्यापीठाची विरोधानंतर कॅन्सल झाली. आता भाजपचे कार्यकर्ते नेते नागपूर जिल्ह्यात आयोजित करतात. तर ते कशा माध्यमातून करतात मला माहित नाही. विद्यापीठाच्या माध्यमातून आहे, खासगी खाजगी असेल तर प्रत्येकाला ते माध्यम आहे ना की बाबा कोणाच्याही नावाने स्पर्धा होऊ शकते. बरं असं काही नाही की ते नाव वाईट आहे. ते देखील नागपूरचे सुपुत्र आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांनी एक वेगळ्या राजकारणातला आदर्श निर्माण केलेला आहे आणि अशा व्यक्तीची माहिती मुलांपर्यंत पोचावी म्हणून प्रायव्हेट संस्थेनं किंवा पक्षानं जर स्पर्धा घेतली असेल तर त्याच्यामध्ये दोष द्यायचं काय का. भविष्यात दोन तुमचं ठाकरे बंधू काम एकत्र पोहोचवण्यासाठी व्हॉइस ऑफ एकनाथ शिंदे असं काही सुरू करण्याचा काही विचार आहे की प्रत्येकच ठिकाणी असं चाललं. भाजपाच्या लोकांनी व्हॉइस ऑफ देवेंद्रजी केल्यामुळं आम्ही ताबडतोब व्हॉइस ऑफ एकनाथ शिंदे साहेब करणं मला असं वाटतं योग्य नाही. शेवटी शिंदे साहेबांनी देखील महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा व्हॉइस ऑलरेडी 3 वर्षात लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. तसाच देवेंद्रजींचा पोहोचलेला आहे. त्यांचं देखील काम चांगलं आहे. परंतु त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ती स्पर्धा भरवली जाते. त्याच्यामध्ये कुठे वावगा आहे अशातला भाग नाही. एक प्रश्न असा आहे, हिंजेवाडी संदर्भामध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत होते आणि महायुतीमधूनही काही सूर जे आहे ते आले होते. साताऱ्यामध्ये नवीन आयटी पार्क होत आहे, ऑरिक मध्ये जागा कमी पडते, बाकी ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉट जे उपलब्ध नाही. नागपूरमध्ये सुद्धा आयटी जे आहे बुटीपुरी, याचा अर्थ काय? दोन जे विरोधाभास आहे हिंजेवाडी आणि बाकी ते दूर कसं करणार. याचा अर्थ काय? MIDC मधली जागा शिल्लक नाही. याचा अर्थ उद्योजक महाराष्ट्रामध्ये येत आहेत. त्यांच्या सोयीसाठी आम्हाला जागा उपलब्ध करणं ही जबाबदारी आहे. आता बुटीपुरीमध्ये देखील आम्ही एक्सपान्शन करतोय. तिथे फाल्कन सारखा कार्यक्रम आपला प्रोजेक्ट येतोय अंबानींचा. त्याच्यामुळं मसवडला आम्ही 3000 एकर जागा ॲक्वायर करतोय. आम्ही दिघी पोर्टच्या इथं 15,000 एकर जागा ॲक्वायर केलेली आहे. अनेक ठिकाणी लँड ॲक्विएशनची प्रोसेस सुरू आहे आणि जिथं जिथं इंडस्ट्रीला जागा पाहिजे तिथं तिथं इंडस्ट्रीला जागा देण्याची आमची तयारी आहे. गडचिरोलीमध्ये देखील हजारो एकर जमीन आम्ही ॲक्वायर करतोय, चंद्रपूरमध्ये करतोय. त्याच्यामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला प्रचंड मोठ्या पद्धतीनं चालना मिळते. गडचिरोलीमध्ये विमानतळाचा प्रश्न जो आहे तो देखील मार्गी लागतोय आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातला नाही देशातला स्टील हब हे गडचिरोली जिल्हा नक्की बनणार आहे. अशा पद्धतीची शासनाची एकंदर भूमिका. हिंजवाडीचं काम मोकळं होत नाही. हिंजवाडीचे प्रॉब्लेम का? हिंजेवाडीच्या बाबतीमध्ये हिंजेवाडीमध्ये आधी पहिली गोष्ट प्रायव्हेट इंडस्ट्री आहे आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीच्या ज्या काही शंका होत्या त्या मी आणि अजितदादांनी भेटून दूर केलेल्या आहेत. तिथं जे वायंडनिंग करायचं होतं रस्त्याचं आणि नवीन रस्ता करायचा होता त्याच्यासाठी 762 कोटी रुपये हे शासनाने मंजूर केले. त्याचं काम MIDC करत आहे आणि ते 1-2 वर्षामध्ये पूर्ण झाल्यानंतर ही पूर्ण रस्त्याच्या ट्रॅफिकची जी समस्या आहे ती मिटणार. संजय गायकवाड